तानहं द्विषतः क्रूरान् संसारेषु नराधमान् क्षिपाम्यजस्रमशुभान् आसुरीष्वेव योनिषु. ऐसे आघवाची परी प्रवर्तले माझा वैरी, तया पापिया जे मी करी ते ऐकपा. तरी मनुष्य देहाचा तागा घेऊ निरुसती जे जगा, ते पदवी हिरोनी पैगा ऐसे ठेवी. जे क्लेश गावींचा उकरडा भवपुरीचा पाणवडा, ते तमोयोनी तया मूढा वृत्तीची दे. मग आहाराचे नावे तृणही जेथ नुगवे, ते व्याघ्र वृश्चिक आडवे तैसिये करी. तेथ क्षुधा दुःखे बहुते तोडूनी खाती आपण याते, मरमरो मागुते होतची असती. का आपुला गरळ जाळी जाळी ती अंगाची पेंदळी, ते सर्पची करी बिळी निरुंधला. परी घेतला श्वासुघापे येतुले नाही मापे, विसावा तया नाटोपे दुर्जनासी. ऐसे निकल्पाची या कोडी गणिताही संख्या थोडी, ते तुला वेळून काढी क्लेशौनी तया. तरी तयासी जेथ जाणे तेथीचे हे पहिले पेणे, ते पावोनिये रे दारुणे न होती दुःखे. आसुरीं योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि मामप्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमांगतिम्. हा ठायवरी संपत्ती ते आसुरी अधोगती अवधारी जोडिली तिही. पाठी व्याघ्रादी तामसा योनितो अळुमाळू ऐसा, देहाधाराचा उसासा आथी जोही. तोही मी बोल्हा वाहिरे मग तमची होती एकसरे, जेथ गेले अंधारे काळवंडैजे. जयांची पापा चिळसी नरक घेती विवसी, क्षीण जाय मूर्छी शिणे जेणे. मळू जेणे मैळे तापु जेणे पोळे, जयाचे नावे सळे महाभय. पापा जयाचा कंटाळा उपजे अमंगळ अमंगळा, विटाळू ही विटाळा बिहे जया. ऐसे विश्वाचे या वोखटे या अधमजे धनंजया, ते होती भोगुनिया तामसा योनी. आहा सांगता वाचारडे आठविता मन खिरडे, कटारे मूर्खी केवढे जोडिले निरय. कायिसया ते आसुर संपत्ती पोषिती वाऊर, जिया दिधले घोर पतन ऐसे. म्हणून तुवा धनुर्धरा नोहा वेगा तिया मोहरा, जेवता वासु आसुरा संपत्तिवंता. आणि दंभादी दोष साही हे संपूर्ण जयांचा ठाई, ते त्यजावे हे काई म्हणो कीर. त्रिविधं नरकस्येदं द्वारन्नाशनमात्मनः, कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत्. परिकाम क्रोध लोभ या तिही से चिथुंब, ठावे तेथ अशुभ पिकले जाण. सर्व दुःखा आपुलिया दर्शना धनंजया, पाढावू हे भलतया दिधले आहाती. का पापिया नरक भोगी सुवावया लागी जगी, पातकांची दाटुगी सभाची हे. ते रवरवगा तवचिवरी आई किजती पटांतरी, जव हे तीन्ही अंतरी उठती ना. अपायतीही आसलग यातना इही सवंग, हाणी हाणी नोहे तिघ हेची हाणी. काय बहुबोलो सुभटा सांगितलिया निकृष्टा, नरकाचा दारवंटा त्रिशंकुहा. या कामक्रोध लोभा माझी जीवे जो होय उभा, तो निरयपुरीची सभा सन्मानु पावे. म्हणून पुढत पुढती किरीटी हे कामादी दोष त्रिपुटी, त्यजावीची गा वोखटी आघवाविषयी. एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः, आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति परांगतिम्. धर्मादिका चौही आतु पुरुषार्थाची तैची मातू, करावी जै सांघातू सांडीलहा. हे तिन्ही जीवी जव जागती तववरी निकियाची प्राप्ती, हे माझे कान नाईकती देवो ही म्हणे. जया आपण पे पढिये आत्मनाशा जो बिहे, तेणे न धरावी हे सोये सावधू होईजे. पोटी बांधोनी पाषाण
समुद्री बाही आंगवण का जियावया जेवण काळकूटाचे इही कामक्रोध लोभेसी कार्यसिद्धी जाण तैसी म्हणून ठावोची पुसी ययांचा गा जै कही अवचटे हे तिकडी साखळ तुटे तै सुखे आपुलिये वाटे चालो लाभे त्रिदोषी सांडिले शरीर त्रिकुटी फिटलिया नगर त्रिदाह निमालिया अंतर जैसे होय तैसा कामादिकी तिही सांडिला सुख पावो निजगी संगुला हे मोक्षमार्गी सज्जनांचा मग सत्संगे प्रबळे सच्छास्त्राचे निबळे जन्ममृत्यूची निमाळे निस्तरे राने ते वेळी आत्मानंदे आघवे जे सदा वसते बरवे ते तैसेची पाटण पावे गुरुकृपेचे तेथ प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा तये खेवी आटे डिंडिमा संसारिक हे ऐसा जो कामक्रोध लोभा झाडी करून ठाके उभा तोची येवढिया लाभा कोसावी होय यशास्त्र विधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखम न परांगतिम नाहे नावडोनी काही कामादिकाचा चिठाई दाटिली जेणे डोई आत्मचोरे जो जगी समान सकृपू हिताहित दाविता दीपू तो अमान्यू केला बापू वेदू जेणे न धरीची विधीची भीड न करीची आपुली चाड वाढवीत गेला कोड इंद्रियांचे कामक्रोध लोभांची कास न सोडीच पाळिली भास स्वैराचाराचे असोस वळघला रान तो सुटकेची या वाहिणी मग पिवो न लाहे पाणी स्वप्नीही ते काहाणी दूरीची तया आणि परत्र तव जाये हे कीरतया आहे परी ऐहिकही न लाहे भोग भोगू तरी माशा लागी भुलला ब्राह्मण पाणवडा रिघाला की तेथही पावला नास्तिकवादू तैसे विषयाचे निकोडे जेणे परत्रा केले उबडे तव तोची आणिकीकडे मरणे नेला एवं परत्र ना स्वर्गू ना ऐहिकही विषय भोगू तेथ केवता प्रसंगू मोक्षाचा तो म्हणून कामाचे निबळे जो विषय सेवू पाहे सळे तया विषयो ना स्वर्गू मिळे ना उद्धरे तो तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्यव्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि ओम तत्सत् इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे दैवासुरसम्पद्विभागयोगो नाम षोडशोऽध्यायः। या कारणे पै बापा जया आथी आपुली कृपा तेणे वेदांचिया निरोपा आनन कीजे पतीचिया मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटे चिते ना तरी श्री गुरुवचना दिठी देतु जतना शिष्यु आत्मभवना माजी पैसे हे असो आपुला ठेवा हाता आथी जरी यावा तरी आदरे जेवी दिवा पुढा कीजे तैसा अशेषाही पुरुषार्था जो गोसावी हो म्हणे पार्था तेणे श्रुती स्मृती माथा बैसणे घापे शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृण मानावे जे घेववी ते न म्हणावे विषही विरू ऐसिया वेदैकनिष्ठा जालिया जरी सुभटा तरीके आहे अनिष्टा भेटणेगा पै अहितापासूनी काढिती हित देऊनी वाढविती नाही गा श्रुती परवती माऊली जगा म्हणून ब्रह्मेसी मेळवी तव हे कोणे न सांडावी अगा तुवाही ऐसीची भजावी विशेषेशी जे आजी अर्जुना तू येथे करावया सत्यशास्त्रे सार्थे जन्मलासी बळार्थे धर्माचेनी आणि धर्मानुज हे ऐसे ओघेची आले अपैसे म्हणून अनारिसे करू नये कार्याकार्य विवेकी शास्त्रेची करावी पारखी अकृत्यते कुडे लोकी वाळावेगा मग कृत्यपणे खरे निगे ते तुवा आपुलेनी आंगे आचरोनी आदरे चांगे
सारा वेगा. जे विश्वप्रामाण्याची मुदी आजी तुझ्या हाती असे सुबुद्धी. लोकसंग्रहासी त्रिशुद्धी योग्य होसी. एवं आसुरवर्गु आघवा सांगोनी तेथीचा निगावा. तोही देवे पांडवा निरूपिला इयावरी तो पांडूचा. कुमरु सद्भावो जीवींचा पुसेल तो चैतन्याचा. कानी ऐका संजये व्यासाची या निरोपा. तो वेळू फेडिला तया नृपा. तैसा मीही निवृत्ती कृपा सांगेन तुम्हा. तुम्ही संत माझी या कडा. दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा माने ये वढा. होईन मी म्हणून निज अवधान. मज वोळगे पसाय दान. दीजो जी सनाथु होईन ज्ञानदेवो म्हणे. अध्याय 17. विश्वविकासित मुद्रा जया सोडवी तुझी योग निद्रा. तया नमोजी गणेंद्रा श्री गुरुराया. त्रिगुण त्रिपुरी वेढिला जीवत्व दुर्गी आडिला. तो आत्मा शंभू सोडविला तुझिया स्मृती. म्हणून शिवेसी कांटाळा गुरुत्वे तुची आगळा. तरी हळू माया जळा माझी तारुणी. जे तुझ्या विखी मूढ तया लागी तू वक्रतुंड. ज्ञानियासी तरी अखंड हुजूरची आहासी. दैविकी दिठी पाहातासानी तरी मिलनोन्मिलनी. उत्पत्ती प्रलय दोन्ही लीलाची करिसी. प्रवृत्तीकरणाचा चाळी उठिला मदन गंधानिळी. पूजी जसी नीलोत्पळी जीवभृंगाचा. पाठी निवृत्तीकरण चाळे आहाळी ते पूजा विधुळे. तेव्हा मिरविसी मोकळे अंगाचे लेणे. वामांगीचा लास्य विलासू जो हा जगद्रूप आभासू. तो तांडव मिसे कळासू दाविसी तू. हे असो विस्मो दातारा तू होसी जयाचा सोयरा. सोयिरिकेची या व्यवहारा मुकेची तो. फेडिता बंधनाचा ठावो तू जगद्बंधू ऐसा भावो. धरू वोळगे उवावो तुझाची अंगी. तव दुजयाचे नावे तया देहही नुरेची पै देवराया. जेणे तू आपण पया केलासी दुजा. तू ते करूनी पुढे जे उपाये घेती दवडे. तया ठासी बहुवे पाडे मागाची तू. जो ध्याने सुये मानसी तया लागी नाही तू त्याचे देशी. ध्यानही विसरे तेणेसी वालभ तुझ. तू ते सिद्धूची जो नेणे तो नांदे सर्वज्ञपणे. वेदाही येवढे बोलणे नेघसी कानी. मौन गा तुझे राशी नाव आता स्तोत्रिके बांधो हाव. दिससी ते तुली माव भजो काई. दैविके सेवकु हो पाहो तरी भेदिता द्रोहोची लाहो. म्हणून आता काही चिन्हो तुझे लागी जी. जै सर्वथा सर्वही नोहिजे तै अद्वया तू ते लाहिजे. हे जाणे मी वर्म तुझे आराध्य लिंगा. तरी नुरोनी वेगळेपण रसी भजिन्नले लवण. तैसे नमन माझे जाण बहुकाय बोलो. आता रिता कुंभ समुद्री रिगे तो उचंबळत भरोनी निगे. कादशी दीपसंगे दीपुची होय. तैसा तुझिया प्रणती मी पूर्ण जाहालो श्रीनिवृत्ती. आता आणीन व्यक्ती गीतार्थुतो. तरी षोडशाध्याय शेखी तिये समाप्तीच्या श्लोकी. जो ऐसा निर्णयो निष्टंकी ठेविला देवे. जे कृत्याकृत्य व्यवस्था अनुष्ठावया पार्था. शास्त्रची एक सर्वथा प्रमाण तुझ. तेथ अर्जुन मानसे म्हणे हे ऐसे कैसे. जे शास्त्रे वीण नसे सुटिका कर्मा. तरी तक्षकाची ये फडे ठाकोनी कै तो मणी काढे. कै नाकींचा केशू जोडे सिंहाची ये. मग तेणे तो वोविजे तरीच लेणे पाविजे. एरवी काय असिजे रिक्तकंठी. तैसी शास्त्रांची मोकळी या कै कोण पा वेंटाळी. एक वाक्यतेचा फळी पैसिजे कै. जालयाही एक वाक्यता का लाभे वेळू अनुष्ठिता. कैचा पैसारु जीविता ये तुला लिया. आणि शास्त्रे अर्थे देशे काळे या चहूही जे एक फळे. तो उपावो के मिळे आघवे यासी.
म्हणून शास्त्राचे घडते नोहे प्रकारे बहुते, तरी मूर्खा मुमुक्षा येथे काय गती पा. हा पुसावया अभिप्राव, जो अर्जुन करी प्रस्ताव, तो 17-18 अध्याया येथ. तरी सर्व विषयी वितृष्णु, जो सकळकळी प्रवीणु, कृष्णाही नवल कृष्ण अर्जुनत्वे जो. शौर्या जोडला आधार, जो सोमवंशाचा शृंगार, सुखादी उपचार जयाची लीला, जो प्रज्ञेचा प्रियोत्तम, ब्रह्मविद्येचा विश्राम, सहचरु मनोधर्म देवाचा जो. अर्जुन उवाच ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वमाहो रजस्तमः. तो अर्जुन म्हणेगा तमाल श्यामा, इंद्रिया फावलिया ब्रह्मा, तुझा बोलू आम्हा साकांक्षु पैजी. जे शास्त्रे वाचूनी आणिके, प्राणिया स्वमोक्षु न देखे, ऐसे का कैपखे बोलिलासी. तरी न मिळेची तो देशु, नव्हेची काळा अवकाशु, जो करवी शास्त्राभ्यासु तोही दुरी. आणि अभ्यासी विरजिया, होती जिया सामग्रिया, त्याही नाही आपैतिया तिये वेळी. उजू नोहेची प्राचीन, नेदीची प्रज्ञा संवाहन, ऐसे ठेले आपादन शास्त्राचे जया. किंबहुना शास्त्रविखी, एकही न लाहातीची नखी, म्हणून उखीविखी सांडिली जिही. परिनिर्धारुनी शास्त्रे, अर्थानुष्ठाने पवित्रे, नांदताती परत्रे साचारे जे. तया ऐसे आम्ही हो आवे, ऐसी चाड बांधोनी जीवे, घेती तयांचे मागावे आचरावया. घडे याची या आखरा, तळी बाळली हे दातारा, का पुढासूनी पडी करा अक्षम चाले. तैसे सर्वशास्त्र निपुण, तयाचे जे आचरण, तेची करीती प्रमाण आपुलिये श्रद्धे. मग शिवादिके पूजने, भूम्यादिके महादाने, अग्निहोत्रादि यजने, करीती जे श्रद्धा. तया सत्वरजतमा, माझी कोण पुरुषोत्तमा, गती होयते आम्हा सांगी जोजी. तव वैकुंठ पीठींचे लिंग, जो निगम पद्माचा पराग, जिये जयाचे निहे जग अंगच्छाया. काळ सावियाची वाढू, लोकोत्तर प्रौढू, अद्वितीय गूढू आनंद घनु. इये श्लाघिजती जेणे बिके, ते जयाचे आंगी असिके, तो श्रीकृष्ण स्वमुखे बोलत असे. श्री भगवानुवाच त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा. सात्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु. म्हणे पार्था तुझा अतिसो, हेही आम्ही जाणतसो, जे शास्त्राभ्यासाचा आडसो मानितासी की. नुसधियाची श्रद्धा, झोंबो पाहसी परमपदा, तरी तैसे हे प्रबुद्धा सोहो पेनो हे. श्रद्धा म्हणितली यासाठी, पाते जो नये किरीटी, काय द्विजु अंत्यज दृष्टी अंत्यजुनो हे. गंगोदक जरी जाले, तरी मध्य भांडा आले, ते घेऊ नये काही केले विचारी पा. चंदन होय शीतळू, परी अग्निसी पावे मेळू, तै हाती धरिता जाळू न शके काई. का किडाचिये आटतिये पुटी, पडिले सोळे किरीटी, घेतले चोखासाठी नागवीना. तैसे श्रद्धेचे दळवाडे, आंगे कीर चोखडे, परिप्राणियाच्या पडे विभागी जई. ते प्राणिये तव स्वभावे, अनादिमाया प्रभवे, त्रिगुणाचेची आघवे वळिले आहाती. तेथही 2 गुण खाचती, मग एक धरी उन्नती, तै तैसियाची होती वृत्ती जीवाचिया. वृत्ती ऐसे मन धरिती, मना ऐसी क्रिया करीती, केलिया ऐसी वरिती मरोनी देहे. बीज मोडे झाड होये, झाड मोडे बीजी सामाये, ऐसे निकल्प कोडी जाये परी जातीन नशे. तिया परी इये अपारे, होता जाता जन्मांतरे, परित्रिगुणत्व नवे बिचरे प्राणियांचे. म्हणून प्राणियांचा पैकी, पडिली श्रद्धा अवलोकी, ते होय गुणासारिखी तिही यया. विषाये वाढे सत्वशुद्ध, तेव्हा ज्ञानासी करी साध, परी एका दोघे वोखद येर आहाती. सत्वाचे नि आंग लगे, ते श्रद्धा मोक्ष फळारिगे, तव रजतम उगे
कापारा हाती. मोडोनी सत्वाची त्राये, रजोगुण आकाशे जाये. तेव्हा तेची श्रद्धा होये कर्म केरसुणी. मग तमाची उठी आगी, तेव्हा तेची श्रद्धा भंगी. हो लागे भोगा लागी भलते या. सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत. श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः. एवं सत्वरजतमा वेगळी श्रद्धा सुवर्मा. नाही गा जीवग्रामा माझी येया. म्हणून श्रद्धा स्वाभाविक असे पै त्रिगुणात्मक. रजतम सात्विक भेदी इही. जैसे जीवनची उदक परिविशी होय मारक. का मिरया माझी तीख उसी गोड. तैसा बहुवसे तमे जो सदाची होय निमे. तेथ श्रद्धा परिणमे तेची होऊनी. मग काजळा आणि मसी नदीसे विवंचना जैसी. तेवी श्रद्धा तामसी सिनानी नाही. तैसीच राजसी जीवी रजोमय जाणावी. सात्विकी आघवी सत्वाचीच. ऐसे निहा सकळू जगडंबरू निखिळू. श्रद्धेचाची केवळू बोतला असे. परिगुणत्रयवशे त्रिविधपणाचे लासे. श्रद्धे जे उठिले असे ते ओळखतू. तरी जाणीजे झाड फुले. का मानस जाणीजे बोले. भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे. तैसी जिही चिन्ही श्रद्धेची रूपे तिन्ही. देखिजती ते वाणी अवधारी पा. यजन्ते सात्विका देवान् यक्षरक्षांसि राजसाः. प्रेतान् भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः. तरी सात्विक श्रद्धा जयांचा होय बांधा. तया बहुत करूनी मेघा स्वर्गीयाथी. ते विद्याजात पढती यज्ञक्रिये निवडती. किंबहुना पडती देवलोकी. आणि श्रद्धा राजसा घडिले जे वीरेशा. ते भजती राक्षसा खेचराहन. श्रद्धा जे का तामसी ते मी सांगेन तुझपाशी. जे का केवळ पापराशी अतिकर्कशी निर्दयत्वे. जीववधे साधूनि बळी भूत प्रेतकुळे मैळी. स्मशानी संध्याकाळी पूजिती जे. ते तमोगुणाचे सार काढून निर्मिले नर. जाण तामसियेचे घर श्रद्धेचे ते. ऐसी इही तिही लिंगी त्रिविध श्रद्धा जगी. पैहे यया लागी सांगतू असे. जे हे सात्विक श्रद्धा जतन करावी प्रबुद्धा. येरी दोन्ही विरुद्धा सांडाविया. हे सात्विक मती जया निर्वाहती होय धनंजया. बागुल नो हे तया कैवल्यते. तो न पढो का ब्रह्मसूत्र. ना लोढो सर्वही शास्त्र. सिद्धांत न हो तू स्वतंत्र तयाचा हाती. परिश्रुती स्मृतींचे अर्थ जे आपण होऊन मूर्त. अनुष्ठाने जगा देत वडील जे हे. तयांची आचरती पावले पाहुनी सात्विकी श्रद्धा चाले. तो तेची फळ ठेविले ऐसे लाहे. पै एक दिपुलावी सायासे आणि कुतेथे लावू बैसे. तरी तो काय प्रकाशे वंचिजे गा. काय के मोल अपार वेचोनी केले धवळार. तो सुरवाडू वस्ती कर न भोगी काई. हे असो जो तळे करी ते तयाचीच तृषा हरी. की सुवारासीची अन्न घरी येरा नो हे. बहुत काय बोलो पैगा ये का गौतमासीची गंगा. येरा समजता काय जगा वो होळ झाली. म्हणून आपुलिया परी शास्त्र अनुष्ठिती कुसरी. जाणे तया ते श्रद्धाळू जोवरी तो मूर्खुही तरे. अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपोजनाः. दंभाहंकारसंयुक्ताः कामरागबलान्विताः. ना शास्त्राचे निकीर नावे खाकरो ही नेणती जीवे. परिशास्त्रज्ञाही शिवे टेको नेदिती. वडिलांची या क्रिया देखो निवाती वाकुलिया. पंडिता डाकुलिया वाजविती. आपुलेनेची आटोपे धनित्वाचे निदर्पे. साचची पाखंडाची तपे आदरिती. आपुलिया पुढिलांचिया आंगी घालूनी कातिया. रक्तमांसा प्रणीतया भरभरो. रिचविती जळत कुंडी लाविती चेड्याच्या तोंडी. नवसिया देती उंडी बाळकांची. आग्रहाचिया उजरिया क्षुद्र देवता वरिया.
अन्नत्यागे सातरिया ठाकती एक. अगा आत्मपरपीडा बीजतम क्षेत्री सुहाडा. पेरिती मग पुढा तेची पिके. बाहू नाही आपुलिया आणि नावे तेही धनंजया. न धरी होय तया समुद्री जैसे. का वैद्या ते करी सळा रसु सांडी पाय खोळा. तो रोगिया जे विविव्हळा सवता होय. नाना पडिकराचे निसळे काढी आपुलेची डोळे. ते वानवसा आंधळे जैसे ठाके. तैसे तया असुरा होये जे निंदूनि शास्त्रांची सोये. सैंघ धावता ती मोहे आडवी जे का. कामू करवी ते करीती क्रोधू मारवी ते मारिती. किंबहुना माते पुरिती दुःखाचा गुंडा. कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः मां चैवान्तः शरीरस्थं तान् विद्यासुरनिश्चयान्. आपुला परावा देही दुःख देती जे जे काही. मज आत्मया ते तुलाही होय शीणू. पै वाचेचे निही पालवे पापिया तया नातळावे. परिपडिले सांगावे त्यजावया. प्रेत बाहिरे घालिजे का अंत्यजु संभाषणी त्यजिजे. हे असो हाते क्षाळीजे कश्मला ते. येथ शुद्धीचिया आशा तो लेपू न मनवे जैसा. तया ते सांडावया तैसा अनुवादुहा. तरी अर्जुना तू तया ते देखसी तैस्मर हो माते. जे आन प्रायश्चित्त येथे मानेल ना. म्हणून श्रद्धा जे सात्विकी पुढती तेची पैयेकी. जतन करावी निकी सर्वापरी. तरी धरावा तैसा संगू जेणे पोखे सात्विक लागू. सत्ववृद्धीचा भागू आहारू घेपे. एरवी तरी पाही स्वभाव वृद्धीचा ठाई. आहारा वाचूनी नाही बळी हेतू. प्रत्यक्ष पाहे पावीरा जो सावध घे मदिरा. तो होऊ निठाके माजिरा तियेची क्षणी. का जो साविया अन्नरसु सेवी तो व्यापिजे वातश्लेष्म स्वभावी. काई ज्वरुजालिया निववी पयादिक. ना तरी अमृत जया परी घेतलिया मरणवारी. का आपुलिया ऐसे करी जैसे विष. तेवी जैसा घेपे आहारू. धातु तैसाची होय आकारू. आणि धातु ऐसा अंतरू भावो पोखे. जैसे भांडियाचे नितापे आतुले उदकही तापे. तैसी धातुवशे आटोपे चित्तवृत्ती. म्हणून सात्विकुरसु सेविजे तै सत्वाची वाढी पाविजे. राजसा तामसा होईजे येरी रसी. तरी सात्विकु कोण आहारू राजसा तामसा काई आकारू. हे सांगो करी आदरू आकर्णनी. आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः. यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु. आणि एकसरे आहारा कैसे नितिनी मोहरा. जालिया तेही वीरा रोकडे दाऊ. तरी जेवणाराचिया रुची निष्पत्तिकी बोनेयाची. आणि जेविता तव गुणांची दासी येथ. जो जीव करता भोगता तो गुणास्तव स्वभावता. पावोनिया त्रिविधता चेष्टे त्रिधा. म्हणून त्रिविधु आहारू यज्ञुही त्रिप्रकारू. तपदान हन व्यापारू त्रिविधचिते. पै आहार लक्षण पहिले सांगो जे म्हणितले. ते आईक गाभले रूप करू. आयुस्सत्त्वबलारोग्य सुखप्रीतिविवर्धनाः. रस्या स्निग्धा स्थिरा हृद्या आहाराः सात्विकप्रियाः. तरी सत्वगुणाकडे जै दैवे भोगता पडे. तै मधुरी रसी वाढे मेचुतया. आंगेची द्रव्ये सुरसे जे आंगेची पदार्थ गोडसे. आंगेची स्नेहे बहुवसे सुपक्वे जिये. आकारे नभती डगळे स्पर्शे अतिमवाळे. जिभे लागी स्नेहाळे स्वादे जिये. रसे गाढी वरी ढिली द्रवभावी आथिली. ठाये ठावो सांडिली अग्नितापे. आंगे साने परिणामे थोर जैसे गुरुमुखींचे अक्षर. तैसा अल्पीजिही अपार तृप्ती राहे. आणि मुखी जैसी गोडे तैसीची ते आतुलेकडे. तिही अन्नी प्रीती वाढे सात्विकासी. एवं गुणलक्षण सात्विक भोज्य जाण. आयुष्याचे त्राण नीच नवे हे. येणे सात्विक रसे जवदेही मेहो वरिषे. तव आयुष्य नदी उससे दिहाची दिहा. सत्वाची ये कीर पाळती
कारण हाची सुमती दिवसाची ये उन्नती भानु जैसा आणि शरीरा हनमानसा बळाचा पैकुवासा हा आहारु तरी दशा कैची रोगा हा सात्विकु होय भोग्यु तैची भोगावया आरोग्यु शरीरासी भाग्यु उदयले जाणो आणि सुखाचे घेणे देणे निके उवाया येणे हे असो वाढे साजणे आनंदेसी ऐसा सात्विकु आहारु परिणमला थोरु करी हा उपकारु सबाह्यासी आता राजसासी प्रीती जिही रसी आथी करू तया ही व्यक्ती प्रसंगेगा कट्वं ललवणात्युष्ण तीक्ष्णरूक्षविदाहिनः आहारा राजसस्येष्टा दुःखशोकामयप्रदाः तरी मारे उणे काळकूट तेणे माने जे कडवट काचुनियाहुनी दासट आम्लहन कणिकी ते जैसे पाणी तैसेची मीठ बांधया आणि ते तुलीच मेळवणी रसांतरांची ऐसे खारट अपाडे राजसा तया आवडे उन्हाचे निमिषे तोंडे आगीची गिळी वाफेची या सिगे वातीही लाविल्या लागे तैसे उन्ह मागे राजसुतो वावदळ पाडून ठाये साबळुडा हारला आहे तैसे तीखतो खाये जे घाये वीण रूपे आणि राखे हुनी कोरडे आतुबाहेरी येके पाडे तो जिव्हा दंशु आवडे बहुतया परस्परे दाता आदळू होय खाता तोगा तोंडी घेता तोषो लागे आधीच द्रव्ये चुरमुरी वरी परवडी जती मोहरी जिये घेता होती धुवारी नाके तोंडे हे असो उगे आगीते म्हणे तैसे राईते पढिये प्राणा परवते राजसासिगा ऐसा न पुरोनी तोंडा जिभा केला वेडा अन्नमिषे अग्नि भडभडा पोटी भरी तैसाची लवंघा सुटे मग भुईना सेजे साटे पाणियाचे न फिटे तोंडोनी पात्र ते आहार नभती घेतले व्याधिव्याळ जे सुतले ते चेववावया घातले माजवण पोटी तैसे एकमेका सळे रोग उठती एके वेळे ऐसा राजसु आहारु फळे केवळ दुःखे एवं राजसा आहारा रूप केले धनुर्धरा परिणामाचाही विसुरा सांगितला आता तया तामसा आवडे आहारु जैसा तेही सांगो चिळसा झणे तुम्ही यातयामं गतरसं पूतिपर्युषितं च यत् उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम् तरी कुहिले उष्टे खाता नमनिजे तेणे अनहिता जैसे का उपहिता म्हैसी खाय निपजले अन्न तैसे दुपाहरी का येरे दिवसे अतिकरे तै तामसे घेई जेते ना तरी अर्ध उकडिले का निपट करपोनी गेले तैसे ही खाय चुकले रसा जे येवो जया का आथी पूर्ण निष्पत्ती जेथ रसुधरी व्यक्ती ते अन्न ऐसी प्रतीती तामसा नाही ऐसे निकही विपाये सदन्ना वरपडा होये तरी घाणी सुटे तवराहे व्याघ्रु जैसा का बहुवे दिवशी ओलांडिले स्वादपणे सांडिले शुष्क अथवा सडले गाभिणेही हो तेही बाळाचे हातवरी चिवडिले जैसी राडी करी कासवे बैसोनी नारी गोतांबील करी ऐसे निकष्मणे जै खाय तैतया सुख भोजन ऐसे होय परियेणे ही न धाय पापिया तो मग चमत्कारू देखा निषेधाचा आंबुखा जया का सदोखा कुद्रव्यासी तया अपेयाच्या पानी अखाद्यांच्याही भोजनी वाढविजे उतान्ही तामसे तेणे एवं तामस जेवणारा ऐसैसी मेचुहे वीरा तयाचे फल दुसरा क्षणी नाही जे जेव्हाची हे अपवित्र शिवे तयाचे वक्त्र तेव्हाची पापा पात्र जाला तो की यावर ते जे जेवी ते जेविती वोजन म्हणावी पोट भरती जाणावी यातना ते शिरच्छेदे काय होये का आगी रिघता कैसे आहे हे जाणावे काई पाहे परिसाहा तुची असे म्हणून तामसा अन्ना परिणामुगासिना न सांगोची गा अर्जुना देवो म्हणे आता ययावरी आहाराची या परी यज्ञुही अवधारी त्रिधासे तरी तिही माझी प्रथम
सात्विक यज्ञाचे वर्म आई कपा सुमहिम शिरोमणी अफलाकाङ्क्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो य इज्यते यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्विकः तरी एक प्रियोत्तमो वाचो निवाढो नेदी कामो जैसा का मनोधर्मो पतिव्रतेचा नाना सिंधू ते ठाको निगंगा पुढारा न करी चिरिगा का आत्मा देखो नि उगा बेदुठेला तैसे जे आपुला स्वहिती वेचूनिया चित्तवृत्ती नुरवितीची अहंकृती फळा लागी पातले या झाडाचे मूळ मागुते सरो नेणेची जळ जिराले का केवळ तयाचाची आंगी तैसे मने देही यजन निश्चयाचा ठाई हारपो निजे काही वांछिती ना तिही फळवांछा त्यागी स्वधर्मा वाचूनी विरागी की जे जो यज्ञ सर्वांगी अलंकृतु परी आरिसा आपणपे डोळा जैसे घेपे का तळहा तीनसे दीपे रत्न पाहिजे नाना उदिते दिवा करे गमावा मार्गुदिठी भरे तैसा वेदु निर्धारे देखो निया तिये कुंडे मंडप वेदी आणि कही संभार समृद्धी ते मेळवणी जैसी विधी आपण पाकेली सकळावयव उचिते लेणी पातली जैसी आंगाते तैसे पदार्थ जेथींचे तेथे विनियोगुनी कायवानु बहुती बोली जैसी सर्वाभरणी भरली ते यज्ञविद्याची रूपा आली यजनमिषे तैसा सांगोपांगू निपजे जो यागू नुठवूनिया लागू महत्वाचा प्रतिपाळू तरी पाटाचा झाडी की जे तुळसीचा परी फळा फुला छायेचा आश्रयो नाही किंबहुना फळाशे वीण ऐसे या निगुती निर्माण होयतो यागु जाण सात्विकुगा अभिसंधाय तु फलं दंभार्थमपि चैव यत् इज्जते भरतश्रेष्ठ तं यज्ञं विद्धि राजसम् आता यज्ञुकीर वीरेशा करी पै याची ऐसा परिश्राद्धा लागी जैसा आवतिला रावो जरी राजा घरासिये बहुत उपेगा जाये आणि कीर्तीही होये श्राद्ध न ठके तैसा धरुनी आवाका म्हणे स्वर्ग जोडेल असिका दीक्षित होईन मान्युलोका घडेल यागू ऐसी केवळ फळा लागी महत्व फोकारावया जगी पार्था निष्पत्ती जे यागी राजसपैते विधिहीनमसृष्टान्नं मन्त्रहीनमदक्षिणं श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते आणि पशुपक्षी विवाही जोशी कामा परवता नाही तैसा तामसा यज्ञापाही आग्रहोची मूळ वारया वाटन वाहे की मरण मुहूर्त पाहे निषिद्धासी बिहे आगी जरी तरी तामसाची आचारा विधीचा आथी बोढावारा म्हणून तो धनुर्धरा उत्सृंखळू नाही विधीची तेथ चाड नये मंत्राधिक तया आड अन्न जाता नसुये तोंड मासिये केवी वैराग्याचा बोधू ब्राह्मणा तेथके रिगेल दक्षिणा अग्निजाला वाउधाणा बरपडा जैसा तैसे वायाची सर्वस्व वेचे मुखन देखता श्रद्धेचे नागविले निपुत्रिकाचे जैसे घर ऐसा जो यज्ञाभासू तया नाम यागुतामसू आईके म्हणे निवासू श्रियेचा तो आता गंगेचे एक पाणी परिनेले आनानी वाहणी एकमळी एक आणि शुद्धत्व जैसे तैसे तिही गुणी तप येथ जाहाले आहे त्रिरूप ते एक केले दे पाप उद्धरी एक तरी तेची तिही भेदी कैसे निपा म्हणवनी सुबुद्धी जाणो पाहासी तरी आधी तपची जाण येथ तप म्हणिजे काई ते स्वरूप दाऊ पाही मग भेदिले गुणी तिही ते पाठी बोलो तरी तपजे का सम्यक तेही त्रिविध आयिक शारीर मानसिक शाब्दगा देवद्विज गुरुप्राज्ञ पूजनं शौचमार्जवं ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते
आता या तिही माझारी शारीर तव अवधारी तरी शंभू का श्रीहरी पढियंता होय तया प्रिय देवतालया यात्रादिके करावया आठही पहार जैसे पाया उळिग घापे देवांगण मिरवणिया अंगोपचार पुरवणिया करावया म्हणिया शोभती हात लिंगका प्रतिमा दिठी देखत खेवो अंगेष्टी लोटीजे का काठी पडली जैसी आणि विधी विनयादिकी गुणी वडील जे लोकी तया ब्राह्मणांची निकी पायिकी कीजे अथवा प्रवासे का पीडा शिणले जे साकडा ते जीव सुरवाडा आणि जती सकल तीर्थांची ये धुरे जिये का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोण कीजे आणि संसारा ऐसा दारुणू जो भेटलाची हरिशीणू तो ज्ञानदानी सकरुणू भजिजे गुरु आणि स्वधर्माचा आगिठा देह जाड्याची या किटा आवृत्तीपुटी सुभटा झाडी कीजे वस्तुभूत मात्री नमिजे परोपकारी भजिजे स्त्रीविषयी नियमिजे नावे नावे जन्मतेनि प्रसंगे स्त्री देह शिवणे आंगे तेथून जन्म आवघे सोवळे कीजे भूतमात्राचे निनावे तृणही ना सोडावे किंबहुना सांडावे छेदभेद ऐसैसी जै शरीरी राहाटीची पडे उजरी तै शारीर तपघुमरी आले जाण पार्था समस्तही हे करणे देहाचे निप्रधानपणे म्हणून याते मी म्हणे शारीर तप एवं शारीर जै तप तयाचे दाविले रूप आता आईक निष्पाप वाङ्मयते अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. तरी लोहाचे आंगतुक न तोडिताची कनक केले जैसे देख परिसे तेणे तैसे न दुखविता सहजे जावळिया सुख निपजे ऐसे साधुत्व का देखिजे बोलणा जिये पाणी मुदल झाडा जाये तृणते प्रसंगेची जिये तैसे एका बोलिले होये सर्वाही हित जोडे अमृताची सुरसरी तै प्राणाते अमर करी स्नाने पापतापवारी गोडी ही दे तैसा अविवेकुही फिटे आपुले अनादित्व भेटे आईकता रुचिन विटे पियुषी जैसी जरी कोणी करी पुसणे तरी होवावे ऐसे बोलणे ना तरी आवर्तणे निगमुका नाम ऋग्वेदादि तिन्ही प्रतिष्ठी जती वाग्भवनी केली जैसी वदनी ब्रह्मशाळा ना तरी एकाधे नाव तेची शैवका वैष्णव वाचे वसे ते वाग्भव तप जाणावे आता तपजे मानसिक तेही सांगो आईक म्हणे लोकनाथ नायक नायकुतो मनःप्रसादः सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः भावसंशुद्धिरित्येतत् तपोमानसमुच्यते. तरी सरोवर तरंगी सांडिले आकाश मेघी का चंदनाचे उरगी उद्यान जैसे नाना कळा वैषम्ये चंद्रू का सांडिला आधी नरेंद्रू ना तरी क्षीर समुद्रू मंदराचळे तैसी नाना विकल्प जाळे सांडून गेली या सकळे मन राहे का केवळे स्वरूपे जे तपने वीण प्रकाशू जाड्ये वीण रसू पोकळी वीण अवकाशू होय जैसा तैसी आपुली सोय देखे आणि आपुलिया स्वभावा मुके हिमली जैसी आंगिके हिमोनेदी निजांग मगन चलते कळंके वीण शशिबिंब जैसे परिपूर्ण तैसे चोखी शृंगारपण मनाचे जे बुजाली वैराग्याची वोरप जिराली मनाची धापकाप तेथ केवळ जाली वाफ निजबोधाची म्हणून विचारावया शास्त्र राहाटवावे जे वक्त्र ते वाचेचे ही सूत्र हाती न धरी ते स्वलाभ लाभलेपणे मन मनपणाही धरू नेणे शिवतले जैसे लवणे आपुले निज तेथके उठिती ते भाव जिही इंद्रिय मार्गी धाव घेऊन ठाकावे गाव विषयांचे ते
म्हणून तिये मानसी भावशुद्धीची असे अपैसी रोमशुची जैसी तळहातासी काय बहु बोलो अर्जुना जै हे दशाये मना तै मनस्तपोभिधाना पात्र होयती परिते असो हे जाण मानस तपाचे लक्षण देवो म्हणे संपूर्ण सांगितले एवं देहवाचा चित्ते जे पातले त्रिविधत्वाते ते सामान्य तपतूते परिसविलेगा आता गुणत्रय संगे हेची विशेषी त्रिविधी रिगे तेही आईक चांगे प्रज्ञाबळे श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते तरी हेची तप त्रिविधा जे दाविले तुझ प्रबुद्धा तेची करी पूर्ण श्रद्धा सांडू निफळ जै पुरतिया सत्वशुद्धी आचरिजे आस्तिक्य बुद्धी तैतया तेची गा प्रबुद्धी सात्विक म्हणिपे सत्कारमान पूजार्थं तपोदंभेन चैवयत् क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवम् ना तरी तपस्थापने लागी दुजेपण मांडूनी जगी महत्वाचा शृंगी बैसावया त्रिभुवनींचिया सन्माना न वचावे ठाया आना धुरेचिया आसना भोजना लागी विश्वाचिया स्तोत्रा आपण होवावया पात्रा विश्वे आपुलिया यात्रा करावया यावे लोकांचिया विविधा पूजा आश्रयो न धरावया दुजा भोग भोगावे वोजा महत्वाचिया आंग बोल माखूनी तपे विकावया आपणपे अंगहीन पडपे जिया परी हे असो धनमानी आस वाढवनी तपकीजे सायास तैतेची तपराजस बोलिजे गा परी पहुरणी जे दुहिले तैते गुरु न दुभेची व्याले का उभे शेत चारिले पिकावया नुरे तैसे फोकारिता तप कीजे जे साक्षेप ते फळी तवसोप निशेष जाय ऐसे निर्फळ देखो निकरिता माझारी सांडी पांडुसुता म्हणवनी नाही स्थिरता तपातया एरवी तरी आकाश मांडी जो गरजोनी ब्रह्मांड फोडी तो अवकाळू मेघू काय घडी राहात आहे तैसे राजस तपजे होये ते फळी कीर वांझ जाये परी आचरणी ही नोहे निर्वाहते गा आता तेची तप बुढती तामसाची ये रीती पै परत्रा आणि कीर्ती मुकोनी कीजे